दुसरीकडे एक महत्त्वाची अपडेट आहे। दिल्ली पोलिसांचा एक उपनिरीक्षक सध्या जखमी झालेला आहे। दिल्ली पोलीस आणि आंदोलकांमध्ये काहीशी झटापट झाली आणि यामध्ये एक दिल्ली पोलिसांचा उपनिरीक्षक जखमी झालेत अशी माहिती सध्या समोर येते आहे। विद्यार्थी आंदोलक आणि पोलिसांमध्ये काहीशी झटापट झालेली आहे आणि त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक जखमी झाल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलिसांनी देखील आपण पाहतोय आंदोलकांना रोखण्यासाठी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडलेल्या होत्या आणि यानंतर तरुण विद्यार्थी आंदोलक देखील काहीसे आक्रमक झालेले होते। त्याच झटापटीमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक दिल्ली पोलिसांचे पोलीस उपनिरीक्षक यामध्ये जखमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यांना उपचारासाठी त्या ठिकाणाहून नेण्यात आलेलं आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरीकडे आपण पाहतोय सामने से पत्थर लगा तर पोलीस आणि आंदोलकांमध्ये काहीशी झटापट झालेली आहे आणि या झटापटीमध्ये पोलीस उपनिरीक्षक हे जखमी झालेले। ये कैसे लगी आप? पत्थर लगा पत्थर कहाँ चोट आँख में चोट आई है? क्या ले चलो आँख पे लगी क्या मतलब रोक रहे थे आप सबको? हम प्रोटेस्ट को रोक रहे थे, बैरिकेड के खड़े थे, सामने से पत्थर लगा। त्या उपनिरीक्षकांची आपण ही प्रतिक्रिया बघितलेली आहे। आपण सुरक्षा व्यवस्थेमध्ये असताना बॅरिकेडिंगच्या जवळ उपस्थित असताना समोरून एक दगड आपल्या दिशेने आला। तो दगड भिरकावला गेला आणि आपल्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याचं या पोलीस उपनिरीक्षकांनी सांगितलेलं आहे। दिल्ली पोलिसांमधील एक उपनिरीक्षक यामध्ये जखमी झालेले आहेत। त्यांच्या डोळ्याला इजा झालेली आहे। समोरून दगड भिरकावला गेला आणि तो त्यांच्या डोळ्याला लागला असं त्यांचं म्हणणं आहे। बॅरिकेडिंगच्या जवळ आपण उपस्थित असताना सुरक्षा यंत्रणामध्ये आपण काम करत असताना त्यांच्या सामने से पत्थर लगा डोळ्याला इजा झाली असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। भाई साहब ये कैसे लगी आपके? पत्थर लगा। और प्रदर्शनकारी उसको हाथ में लेकर वापस पुलिस की ओर और